मी बदलीपेक्षा विकास कामांचा जास्त विचार करतो असं वक्तव्य नाशिक महानगरपालिका नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढेंनी केलंय। ते पालिकेचा पदभार स्वीकारल्यावर पहिल्यांदाच पत्रकारांसमोर बोलत होते। सकाळी त्यांनी पदभार स्वीकारताच आपला आक्रमकपणा दाखवून दिलाय। आजच्या पहिल्याच बैठकीत अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन यांना गणवेश न घातल्यानं मुंढेंनी बैठकी बाहेर काढलं। विशेष म्हणजे काहीच वेळात अनिल महाजन गणवेश परिधान करून पुन्हा एकदा बैठकीमध्ये सामील झाले। नाशिक शहरातील इमारतीच्या कपाटाचा प्रश्न, शेकडो कोटीच्या रस्ते डांबरीकरणाचा विषय, वादग्रस्त LED बसवण्याचा प्रस्ताव, स्मार्ट सिटी स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान, गोदावरी प्रदूषण असे अनेक विषय मार्गी लावण्याचं आव्हान आता मुंढे यांच्या समोर आहे। आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिलेल्या आहेत। काय म्हणाले ते आपण बघूया। बदली जसं मी सांगितलं हा शासनाचा प्रेरोगेटिव्ह आहे। त्या बदलीबद्दल कमेंट मी करू शकत नाही। फक्त मी एवढं सांगू शकतो की मी चांगलं काम करेल, जास्तीत जास्त काम मी तर राहून करेल आणि इथला नाशिकचा विकास कसा चांगलं काम करायला आपल्याला कालावधी मिळाला पाहिजे। निश्चितच प्रायोरिटीचे विषय आहे, त्याच्यामधला पब्लिक ट्रान्सपोर्ट हा एक महत्त्वाचा विषय आहे। स्मार्ट सिटीचा आहे, सिटीमध्ये गव्हर्नन्स कसं, आयटी कसं वाढ, आयटीच्या माध्यमातून गव्हर्नन्स इजी कसं होईल ही आहे। एकंदरच की एक विकास झाला पाहिजे या सिटीचा आणि तो इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि सामाजिक किंवा ज्याला लिव्हेबल म्हणतो लिव्हिंग स्टँडर्ड कसं वाढतं अशा दृष्टीने त्याच्यामध्ये आहे। सर्वसाधारणपणे इंट्रोडक्टरी आणि कामकाजाची पद्धत कशी असावी या दृष्टीने मी सूचना दिलेल्या आहे, ज्यामध्ये पारदर्शकपणे कामकाज केलं पाहिजे, संवेदनशीलपणे कामकाज चाललं पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड कामकाज पाहिजे, फक्त फाईलचं खालीवर न करता कागदी घोडे न नाचवता रिझल्ट ओरिएंटेड कामकाज असलं पाहिजे की ज्या पर्पजसाठी ते काम आहे तो पर्पज साध्य झाला पाहिजे, त्याचा आउटपुट आला पाहिजे आणि आउटकम आला पाहिजे।